2.1 मधला प्रश्न क्रमांक 5. एक्स जर x बरोबर 3 हे के एक्स वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या वर्ग या समीकरणाचे एक मूळ असेल तर के ची किंमत काढा. आपल्याला के ची किंमत काढायची आहे आणि मूळ दिलेला आहे 3. मग के एक्स वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 3 आहे. दिलेल्या वर्ग समीकरणामध्ये आपल्याला x बरोबर 3 ठेवायचे. x बरोबर 3 ठेवल्यानंतर के गुणिले 3चा वर्ग, एक्सचा वर्ग तिथं एक्सच्या जागी 3 ठेवायचं, 3चा वर्ग, 3 त्रिक 9, 9 के आलं. 10 गुणिले 3, 10 त्रिक 30 आणि अधिक 3 बरोबर 0 म्हणजे 9 के वजा 30 अधिक 3 बरोबर 0 असं मिळालं आपल्याला. वजा 30 अधिक 3 यांची वजाबाकी होणार, वजा 27 आलं. 9 के वजा 27 बरोबर 0, 9 के बरोबर 27, के बरोबर 27/9, 9 एके 9, 9 त्रिक 27 अशा पद्धतीने आपल्याला के ची किंमत मिळालेली आहे 3. त्याच्यामधलाच पुढं प्रश्न 6वा आहे. कृती दिलेली आहे. कृतीमध्ये सांगितलेलं आहे की 5m वर्ग वजा अधिक 2m अधिक के बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 7/5 असेल तर के ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. कृती या पद्धतीने आहे. 2m वर्ग अधिक 2m अधिक के बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ, ब्रॅकेट दिलेला आहे तिथं लिहायचं, एक मूळ दिलेलं आहे त्यांनी वजा 7/5, तिथं पहिल्या ब्रॅकेटमध्ये वजा 7/5 लिहायचं आहे. m बरोबर ब्रॅकेट दिलेला आहे त्याच्या पुढं वजा 7/5 लिहायचं आहे. वरील वर्ग समीकरणामध्ये ठेवू. तर 5 गुणिले वजा 7/5चा वर्ग पहिल्या ब्रॅकेटमध्ये येणार वजा 7/5चा वर्ग कारण mचा वर्ग दिलेला आहे, अधिक 2 गुणिले वजा 7/5 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये वजा 7/5 अधिक के बरोबर 0. आता 7 साती 49, 5 25 आणि 5ने इकडे भाग जाणार, 5 1 5, 5 25. डायरेक्ट आपल्याला किमती भरायच्यात, मधल्या स्टेप गाळलेल्या असतात कृती करताना. मग 49/5 कारण वजा 7 असेल तरी पण अधिक 7 होणार, वजा 7 गुणिले वजा 7, 49/5 अधिक 7 दुनी 14 वजा 14/5 अधिक के बरोबर 0. आता 49मधून 14 गेले, 35 राहिले, 35/5, 5ने 35ला भाग जातो, 5 7 35, त्यामुळे त्या ब्रॅकेटमध्ये येणार 7 अधिक के बरोबर 0 आणि के ची किंमत आली उजव्या बाजूला जाऊन के हा अधिक 7चा वजा 7 होणार, के ची किंमत आली 7. अशा पद्धतीनं प्रश्न 5वा आणि 6वा समाप्त होतो.